माऊली माऊली विठ्ठल विठ्ठल हा केवळ एक जयघोष नाही, तर महाराष्ट्राच्या अंगावर काटा आणणारा एक नाद आहे। आषाढ महिना उजाडला की संपूर्ण महाराष्ट्राला एकाच सावळ्या रूपाचे वेध लागतात। ते रूप म्हणजे पंढरीचा विठुराया। दरवर्षी लाखो वारकरी ऊन वारा पाऊस या कशाचाही फिकीर न करता पायात चपला न घालता शेकडो मैलांची वारी करून पंढरपूरच्या दिशेने निघतात। विठ्ठल हाच त्यांच्या कुळीचे दैवत आणि वारी हेच त्यांचे मुख्य व्रत असते। यंदाची वारी सुरुवात झाली तेव्हा हवामान खात्याने जोरदार पावसाचा अंदाज दिला होता। सुरुवातीला वरुण राजाने रौद्र रूप धारण केल्यामुळे प्रशासनाने वारकऱ्यांना सुरक्षिततेचे काही कडक आदेश दिले होते। घाटातील रस्ते, पाण्याची व्यवस्था आणि चालताना घ्यायची काळजी याबाबत सूचना जारी केल्या होत्या। काही काळ चिंता होती, पण सावळ्या विठ्ठलाच्या मायेपुढे निसर्गानेही माघार घेतली। जसजशी वारी पुढे सरकली तसा पाऊस काहीसा शांत झाला। ऊन पावसाचा सुंदर खेळ सुरू झाला आणि लाखो वारकऱ्यांचे पाय पंढरीच्या दिशेने विना अडथळा नाचत गाजत वाजत निघाले। पण मित्रांनो, आज आपण ज्या शिस्तीत आणि सुरक्षित ही वारी पाहतो ती शेकडो वर्षापूर्वी अशी नव्हती। आपण नेहमी ऐकतो, ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस। पण तुम्हाला माहिती आहे का की ज्ञानोबा आणि तुकोबांच्या आधीपासून वारीची परंपरा सुरू होती। आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आज आपण जी पालखी परंपरा पाहतो तिथे तुकोबांच्या पादुका पालखीत ठेवून दिंडी निघते, ती नक्की कधी आणि कशी सुरू झाली? या परंपरेचा छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्याशी काय संबंध आहे? आज आपण वारीच्या पालखी सोहळ्याची ती 300 वर्षापूर्वीची जुनी इनसाइड स्टोरी समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर। लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी। बहिणाबाईंनी आपल्या अभंगात भागवत धर्माच्या मंदिराचे वर्णन करताना ज्ञानेश्वरांना पाया आणि तुकारामांना कळस म्हटले आहे। पण इतिहास चाळला तर असे दिसते की या संतांच्या जन्माच्या अनेक पिढ्या आधीपासून पंढरीची वारी सुरू होती। स्वतः संत ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबा हे आपेगाव येथून दरवर्षी न चुकता पंढरपूरला वारीसाठी जात होते, असा उल्लेख संतांच्या चरित्रात सापडतो। इतकंच नाही तर संत नामदेव महाराजांचे आजोबा देखील नरसी बामणी या त्यांच्या गावाहून पंढरीची वारी करत होते। याचा अर्थ विठ्ठलाची ओढ महाराष्ट्राला कित्येक शतकांपासून होती। परंतु त्या काळात आज सारख्या सामूहिक दिंडी सोहळा किंवा पालखी सोहळा नव्हता। त्या काळी प्रत्येक वारकरी आपापल्या गावावरून एकटा किंवा 2-4 लोकांसोबत निघायचा। हाती टाळ आणि मुखात विठ्ठलाचे नाव घेत हे वारकरी थेट पंढरपूरला पोहोचायचे। या विखुरलेल्या वारकऱ्यांना एकत्र आणण्याचे, त्यांची एकजूट करण्याचे आणि वारीला एका शिस्तीत आणण्याचे मोठे कार्य सर्वात आधी संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांनी केलं। त्यांनी वारकरी संप्रदायाला एका सूत्रात बांधलं। आता वारीमध्ये पालखी कधी आली तर ही पालखी सोहळ्याची परंपरा सुरू झाली ती संत तुकाराम महाराजांचे धाकटे सुपुत्र तपोनिधी नारायण महाराज देहूकर यांच्यामुळे। तुकोबांच्या घराण्यात वारीची परंपरा पूर्वजांपासून चालत आली होती। या घराण्याचे मूळ पुरुष विश्वंभर बाबा यांनी देहूतील आपल्या वाड्यात विठ्ठल रखुमाईच्या स्वयंभू मूर्तीची स्थापना केली होती। पुढे संत तुकाराम महाराजांनी ही वारी अधिक व्यापक केली। तुकोबा आपल्या 14 टाळकरी आणि काही निवडक वारकऱ्यांसह अखंडपणे देहू ते पंढरपूर वारी करत असायचे। तुकोबा वैकुंठला गेल्यानंतर ही परंपरा त्यांचे बंधू कान्होजी आणि तुकोबांचे पुत्र महादेव बुवा आणि विठ्ठल बुवा यांनी पुढे चालू ठेवली। 16व्या शतकाच्या उत्तरार्धात तुकोबांच्या पुत्राच्या मनात एक अत्यंत सुंदर विचार आला। त्यांना वाटले की आपण जेव्हा देहूवरून पंढरपूरला वारीसाठी निघतो तेव्हा आपल्यासोबत भागवत धर्माचा पाया ठरलेले ज्ञानोबा माऊली आणि भागवत धर्माचे कळस ठरलेले आपले वडील तुकोबा हे देखील सूक्ष्म रूपाने असावेत। यासाठी त्यांच्या पादुका पालखीत ठेवून एक भव्य सोहळा सुरू करावा अशी नारायण महाराजांची तीव्र इच्छा होती। पण तो काळ प्रचंड संघर्षाचा होता। हा काळ होता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतरचा। गादीवर छत्रपती संभाजी महाराज आले होते। शंभूराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर मुघल, आदिलशाही आणि पोर्तुगीज आणि इंग्रज या सर्व शत्रूंमध्ये स्वराज्याचा प्रचंड दरारा निर्माण केला होता। याच दरम्यान 1682 मध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांना पुत्ररत्न झाले। त्याचे नाव होते शाहूजी। इतिहासकारांच्या मते या चिमुकल्या शाहू राजांना आशीर्वाद देण्यासाठी संत तुकाराम महाराजांचे सुपुत्र महादेव महाराज स्वतः देहूवरून आले होते। या भेटीमागे आणखी एक अत्यंत महत्त्वाचे आणि राजकीय धार्मिक कारण होते।
देहू ते पंढरपूर अशी संत तुकाराम महाराजांची पालखी अधिकृतपणे सुरू करावी अशी देहूकर महाराजांची इच्छा होती। पण त्याच वेळी दिल्लीचा बादशाह औरंगजेब लाखोंची मुघल सेना घेऊन संभाजी महाराजांना आणि महाराष्ट्राला नेस्तनाबूत करण्यासाठी दख्खनमध्ये उतरला होता। मुघल सैन्याचा उपद्रव प्रचंड वाढला होता। महादेव महाराजांनी शंभूराजांपुढे आपली ही व्यथा आणि पालखी सोहळा सुरू करण्याचे मनोगत व्यक्त केले। छत्रपती संभाजी महाराजांनी या पवित्र कार्याचे महत्त्व तातडीने ओळखले। त्यांनी या आषाढी वारीला आणि पालखी सोहळ्याला केवळ राजमान्यताच दिली नाही तर एक मोठी हमी दिली। शंभूराजे म्हणाले, तुम्ही पालखी सोहळा सुरू करा, स्वराज्याचे मावळे या पालखीला संपूर्ण संरक्षण देतील। छत्रपतींनी तातडीने आदेश काढून आपल्या राज्यातील दाभाडे, इंगळे आणि इतर सरदारांना तसेच मावळ्यांना पालखीच्या संरक्षणासाठी तैनात केले। अशा प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांच्या खंबीर पाठिंब्यामुळे इसवी सन 1685 मध्ये नारायण महाराजांनी पहिली अधिकृत पालखी स्वारी सुरू केली। पुढे 1689 मध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या केली। या बलिदानानंतर महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत पेटली आणि चिघळली। संपूर्ण महाराष्ट्र मुघलांविरुद्धच्या युद्धात होरपळत होता। चारी बाजूंनी सैन्याच्या हालचाली सुरू होत्या। याचा थेट फटका पंढरपूर, देहू आणि महादेव स्थानेश्वर येथे झालेल्या निष्पाप यात्रेकरांना आणि वारकऱ्यांना बसत होता। मुघल सैन्याकडून वारकऱ्यांना लुटले जाणे, त्यांच्यावर हल्ले होणे अशा घटना वाढल्या होत्या। हा उपद्रव थांबवण्यासाठी नारायण महाराजांनी छत्रपती राजाराम महाराज यांना एक पत्र लिहिलं। राजाराम महाराजांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने आपल्या सर्व सुभेदारांना आणि अधिकाऱ्यांना कडक पत्र पाठवली। त्यांनी आदेश दिला की वारीला जाणाऱ्या यात्रेकरूंना आणि वारकऱ्यांना कोणताही उपद्रव होता कामा नये। त्यांना अत्यंत आदराने आणि सुप्रवृत्तीने येऊ आणि जाऊ द्यावे। छत्रपती राजाराम महाराजांच्या या आदेशामुळे युद्ध काळातही वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। परंतु मुघल सैन्याची क्रूरता कमी होत नव्हती। एकदा असाच एक प्रसंग आला जेव्हा मुघल सैनिकांनी थेट वारकऱ्यांवर आणि पालखी सोहळ्यावरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला। अशा वेळी केवळ शांत राहून चालणार नव्हतं, हे तपोनिधी नारायण महाराजांच्या लक्षात आलं। वारकरी संप्रदाय जरी शांतताप्रिय आणि विठ्ठल नामात मग्न असला तरी अन्याय सहन करणे त्यांच्या रक्तात नव्हते। नारायण महाराजांनी तात्काळ स्वतःच्या हाती शस्त्र घेतले। होय, एका थोर संताच्या पुत्राने वारकरी प्रमुखाने वारकऱ्यांच्या संरक्षणासाठी शस्त्र उचलले होते। देहूजवळ असलेल्या सांगुर्डी या गावात नारायण महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांसह मुघल सैनिकांवर तीव्र प्रतिकार केला आणि क्रूर मुघल सैन्याला पळवून लावलं। या पराक्रमामुळे वारकऱ्यांचे प्राण आणि पालखीचे पावित्र्य राखले गेले। नारायण महाराजांच्या या अचाट धैर्यामुळे आणि वारकऱ्यांवरील प्रेमामुळे संपूर्ण वारकरी संप्रदायात त्यांच्याबद्दल कमालीचा आदर निर्माण झाला। म्हणूनच आजही वारकरी संप्रदायात नारायण महाराजांचा उल्लेख करताना अत्यंत आदराने म्हटले जाते की सकळ वैष्णवा वाटे जीव की प्राण, तो हा नारायण देहूकर। तुकोबांच्या पादुका पालखीत ठेवून त्यांनी सुरू केलेली ही वारी आज 300हून अधिक वर्ष झाले तरी न चुकता अखंडपणे सुरू आहे। आज आपण ज्या वारीत आनंदाने आणि सुरक्षितपणे नाचतो त्या वारीच्या पालखी सोहळ्यामागे छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांचे राजाश्रय आणि नारायण महाराजांसारख्या संतांचा रक्ताचा संघर्ष आहे। वारी म्हणजे केवळ टाळ मृदुंगांचा गजर नाही, तर तो संकटाच्या काळातही आपली संस्कृती आणि स्वाभिमान टिकवून ठेवण्याचा महाराष्ट्राचा जिवंत इतिहास आहे। म्हणूनच ऊन असो, पाऊस असो किंवा मुघलांचे संकट, महाराष्ट्राचे पाय पंढरीची वाट कधीच विसरत नाही। तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्राच्या या गौरवशाली इतिहासाबद्दल आणि नारायण महाराजांच्या या पराक्रमाबद्दल तुम्हाला आधी माहिती होती का? यंदाच्या वारीबद्दलचे तुमचे अनुभव काय आहेत? आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा।